मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांची देखील उपस्थिती. आंबेडकर यांच्या परळी रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला धनंजय मुंडेंकडून अभिवादन. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबासाहेबांना अभिवादन. संसद भवन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. संविधान को रच पाए. मुंबई महापालिकेकडून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरातील पत्रव्यवहार, त्यांच्या पदवीमधले काही फोटो असे दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन भरवलंय. नागपुरातील दीक्षाभूमीवरती सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांची गर्दी नियोजनासाठी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त. परिसरामध्ये फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. सिंधुदुर्गच्या अरवलीमध्ये साकारलंय बाबासाहेबांचं वाळू शिल्प. वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी 3 तासांच्या अथक परिश्रमामधून बाबासाहेबांचं हे वाळू शिल्प साकारलंय. जळगाव शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानातील कलमांच्या आधारे साकारलं चित्र. डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांच्याकडून बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त अनोखी चित्राकृती सादर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा इथल्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. विद्यार्थ्यांनी साकारली रांगोळी. रांगोळीमधून शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित. रत्नागिरीच्या देवरुख गावामध्ये समुद्रातील वाळूचा वापर करून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती. चित्रकार विलास रहाटे यांच्याकडून फक्त 2 तासामध्ये चित्रकृती साकारून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यामध्ये एकता मिसळ तयार करण्यात आली आहे. पुणे स्टेशन परिसरातील स्मारकाजवळ हा उपक्रम आहे. पुण्यातील लोकसेवा प्रतिष्ठान आणि महापुरुष अभिवादन कृती समितीकडून तब्बल 10,000 किलो मिसळ तयार झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. वांद्रे वरळी सी लिंकवरती आकर्षक रोषणाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महाडच्या चौदार तळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच भीम अनुयायांची गर्दी होती. भिवंडी महानगरपालिकेच्या वॉटर सप्लाय कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. सुवर्णभूमी बुद्ध विहारामध्ये रात्री 12 वाजता बुद्ध वंदना घेत महिलांसह चिमुकल्यांचं बाबासाहेबांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वर्ध्यामध्ये रोषणाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये रोषणाई. विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन. अहिल्यानगर शहरामध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह. बाबासाहेबांचा पुतळा असलेल्या चौकाला विद्युत रोषणाई तर भीमगीताचं सादरीकरण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. बुलढाण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. मध्यरात्रीपासूनच फटाक्यांची आतषबाजी. महिलांनी लेझिम खेळत जयघोष करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन. नागपुरात मध्यरात्रीच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी. नागपूरच्या संविधान चौक, इंदोरा चौक, त्रिशरण चौकासह ठिकठिकाणी हजारो भीमसैनिक हे एकवटले. यावेळी भीमगीतावरती भीमसैनिकांचा एकच जल्लोष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या इरविन चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी. आरपीआयच्या राजेंद्र गवईंनी 135 किलोचा केक कापला. यावेळी आमदार रवी राणांसह पोलीस आयुक्तांची देखील उपस्थिती. बाबासाहेबांना हार टाकण्यासाठी या ठिकाणी येतो. त्याच्यामध्ये कुठलंही एकही वर्ष मी आलो नाही असं झालं नाही. आणि ही शक्ती घेऊन पुन्हा दीनदलित, शोषित, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेसाठी या शक्तीचा वापर करून लढत राहतो. आणि मला असं वाटते 14 एप्रिल हे एक सगळ्यांना एक मोठा शक्तीचा आधार आहे. एक दिशा दाखवणारा दिवस आहे. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. लाखांदूर शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह विविध कामांचं लोकार्पण होणार.
रायगडच्या माणगावमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते 3 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. वाढत्या शहराला नागरी सुविधा कमी पडू देणार नाही, खासदार सुनील तटकरेंचा माणगावकरांना शब्द. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील कृषी कार्यालयाची लिफ्ट बंद असल्यामुळे लोकांची गैरसोय. 3 मजल्यांच्या पायऱ्या चढण्यामुळे 75 वर्षीय वृद्ध महिलाही अस्वस्थ. इमारतीमधील लिफ्ट तातडीनं सुधारण्याची लोकांची मागणी आहे. माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवरती बंदी. पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा लक्षात घेता नगर परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल. पर्यटक रेनकोटचा वापर झाल्यानंतर दऱ्याखोऱ्यांमध्ये फेकत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर व्ही.जी. नारायणन यांना महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक भरत गीते आणि तौरल इंडिया कंपनीवरती लिहिली केस स्टडी. या केस स्टडीमधून उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी संदेश मिळेल, प्रोफेसर व्ही.जी. नारायणन यांनी विश्वास व्यक्त केलाय. ज्योतिबा विकास आराखड्यासाठी आणखी 170 कोटींचा निधी मंजूर. अतिरिक्त निधीमधून मुख्य प्रवेश मार्गाचे रुंदीकरण, सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन याच्यासह अन्य कामांचाही समावेश. अकोल्यामध्ये काल देशातील सर्वाधिक 43.8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील तापमानाचा पारा हा 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढे. विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मालवणमध्ये समुद्रात बोटीनं सफर करणाऱ्या पर्यटकांना डॉल्फिनचं दर्शन. बोट मालक ललित देऊलकर यांच्याकडून डॉल्फिनचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा परिवार प्रचारासाठी मैदानात. पत्नी प्रियंका कर्डिले आणि बहीण ज्योती गाडे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. लोकांचा प्रतिसाद पाहता अक्षय कर्डिलेच विजयी होणार, ज्योती गाडेंना विश्वास. आम्हाला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. साहेबांनी केलेली कामे, साहेबांनी कमावलेला विश्वास हा आम्हाला जनतेतून भेटतो. आम्ही परवापासून जेवढं फिरलो त्यामुळं आम्ही जेवढ्या भागांमध्ये गेलो तेवढ्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे 100% वाटतं की आम्हीच विजयी. राहुरी पोटनिवडणुकीसाठी मवियाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचारासाठी बूथनिहाय आणि जनसंपर्क नियोजनावरती बैठकीमध्ये चर्चा. तर भाजप आमच्या समोर कोणतंच आव्हान नसल्याचं गोविंद मोकाटेंची प्रतिक्रिया. या निवडणुकीला वेगळं वळण लागलेलं आहे. इथून मागं मी त्यांच्या विरोधात उभा नव्हतो आणि आता मी ज्यावेळेस या सगळ्या असंख्य कार्यकर्त्याला घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे तर माझ्यापुढं भाजपचं म्हणा, त्यांचे 400 लोक कोणते 40 लोक कुठले प्रचाराला येणार आहेत, हे लोकांचं मला काही आव्हान नाही. मनरेगा योजना बंद करण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भंडारा गोंदियातील धान उत्पादक शेतकरी संकटात. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावरती उतरणार, नाना पटोलेंची माहिती.